तडस यांच्या सुनेनंच त्यांच्यावरती घरातनं बाहेर काढल्याचा आरोप केलाय। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेऊन पूजा तडस यांनी आरोप केलेत, तर खासदार तडस यांनी ब्लॅकमेलिंग म्हणत आरोप फेटाळलेत। ते ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं। पण जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। वर्ध्याचे भाजपचे रामदास तडस यांच्या सुनेनं तडस कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत। विशेष म्हणजे तडस यांची सून पूजा तडस यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेतली। घरातनं बेघर केल्याचा थेट आरोप खासदार तडसांवर सुनेनं केलाय। तर मुलासोबत प्रेमविवाहातनं लग्न झालं, वेगळेही राहिले आणि त्यात मी दोषी कसा असा सवाल करत खासदारांनी ब्लॅकमेलिंग असल्याचं म्हटलंय। आज हे माझे छोटंसं बाळ आहे, या बाळाला घेऊन मी दर भटकते। ज्या फ्लॅटवर मी राहिली तो फ्लॅट विकून आम्हाला बेघर सुद्धा करण्यात आलं। खासदार तडस साहेब म्हणतात मी माझ्या मुलाला बेदखल केलं। हो, बेदखल केलं तर तुम्ही तुमच्या मुलाला घरात का ठेवता आणि मला एकटीला घराबाहेर का काढता? 20 तारखेला मोदीजी वर्धेमध्ये येणार आहेत। मला त्यांना एकच विनंती करायची आहे, मी तुमच्या परिवारातली लेक पूजा तडस, मी तुम्हाला न्याय मागते। मी तुम्हाला न्याय मागते की जर मी तुमच्या परिवारातला हिस्सा आहे तर या बाळाला न्याय द्या। या बाळाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपाशी काही प्रस्ताव नाही, परंतु घरगुती मुद्दा मात्र निवडणुकीच्या बाबतीत समोर आला। लग्न तुम्ही केलं, तुम्ही संसार थाटला, तुम्ही वर्धेला राहत होती, आता दोषी मी कसा? तुमचं प्रेम संबंध आहे सर्व, पण दोषी मला ठरवायचं, ब्लॅकमेलिंग करायचं आणि ब्लॅकमेलिंग करून पैसे उधळण्याचं काम करायचं, याला मी बळी पडलो नाही आणि विरोधकाला हाती घेऊन हे षडयंत्र या ठिकाणी रचल्या गेलं आहे। खासदार तडसांनी आरोप फेटाळले, तर पती पंकज तडस यांनी हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचा आरोप पत्नी पूजा तडसवर केलाय। स्वतःच्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी फक्त माझ्याशी लग्न करून स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं। मला एका फ्लॅटवर नेऊन टाकलं गेलं। ज्या फ्लॅटवर मी राहते त्या फ्लॅटवर फक्त मला उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला। त्यातून या बाळाचा जन्म झाला आणि हे बाळ जन्माला आल्यानंतर हे बाळ कुणाचं आहे या बाळाचा DNA कर म्हणून माझ्यावर घणाघाती आरोप लावले गेले। पण जेव्हा मी त्यांच्या घरी गेली तेव्हा लोखंडी रॉडनी मला मारण्यात आलं। माझ्यावर हनी ट्रॅप झाला। हनी ट्रॅपमध्ये 10 लोकांवर गुन्हे दाखल झाले, माननीय न्यायालयाने केले। त्याच्यापैकी 8 लोक जमानतीवर आहेत, 2 लोक जमानत अजूनही ते हजर नसल्यामुळे जमानत होऊ शकली नाही। पूजा आणि पंकज तडस यांचं हे प्रकरण 2.5 वर्षांआधी उघडकीस आलं होतं। 8 सप्टेंबर 2021ला पूजा तडस यांचा एक व्हिडिओ तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी ट्विट केला होता। जीवाला धोका असल्याचा सांगणारा पूजा तडस यांचा व्हिडिओ सार्वजनिक झाल्यानंतर त्याच दिवशी पंकज तडस आणि पूजा तडस यांचा वैदिक विवाह झाला। त्यानंतर पूजा तडसनं वर्धा पोलिसात दिलेली तक्रारही मागे घेतली। पण आता पंकज तडस पूजाच्या विरोधात कोर्टात गेले असून विवाहच रद्द करण्याची त्यांची याचिकेत मागणी आहे। आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असणाऱ्या ज्या कोणी ताई आहेत त्या आता भाजपसोबत हातमिळवणी झालेली आहे। आता भाजपसोबत हातमिळवणी झाली म्हटल्यावर भाजपच्या खासदाराच्या विरोधात महिला आयोगाच्या अध्यक्ष कसं काय बोलतील बरं? हनी ट्रॅप खंडणी कोणी मागितली याचे गुन्हे सुद्धा त्या याच्यात आहे। मी विवाह रद्द करण्यास सुद्धा कोर्टामध्ये केस न्यायालयीन प्रविष्ट आहेत। यांनी काय मारलं, माझ्यावर हल्ला झालेला आहे, मी हे फक्त कोणाला दाखवू शकत नाही आणि यांच्याकडे मला मारण्याचं पुरेपूर प्लॅनिंग होतं, हे माझ्याकडे प्रूफ आहेत। सुषमा अंधारेंचा स्वतःचा संसार पाहाव की ते आपल्या पतीसोबत आहे किंवा नाही आहेत। अरे ज्या न्यायप्रविष्ट प्रकरण असतात त्या न्यायप्रविष्ट प्रकरणाला तुम्ही राजकारण करतात, ही बाब गंभीर आहे। म्हणजे तुमच्यासमोर न्यायालय काहीच नाही ही तुम्हाला अशी अहमपणा दाखवू नये। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि खासदार तडस यांच्या विरोधात सार्वजनिक वक्तव्य करून बदनामी करू नये असा कोर्टाचा लिखित आदेशही पंकज तडस यांनी दाखवला। त्यामुळे कोर्टाचा अवमान सुषमा अंधारेंनी केल्याचं सांगत पंकज तडस यांनी अंधारेंविरोधातही कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलंय। सुषमा अंधारे सुद्धा त्याच्यासोबत असतात। मी न्यायप्रविष्ट प्रकरणात सुषमा अंधारे यांना कोर्टाच्या याच्याबाबत कायद्याच्या बाबत आपण सल्ला घेऊन कारवाई करण्यास समोर जाऊ। रामदास तडस यांना भाजपनं पुन्हा वर्ध्यातनं उमेदवारी दिली आहे, तर सून पूजा ही अपक्ष निवडणूक लढतीये। त्यातच अंधारेंसोबत पत्रकार परिषदेतनं स्फोटक आरोप करून वर्ध्यातलं राजकारणही तापवलंय।
वर्ध्याहून महेश मुंजेवारसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.